परमहंस पदवीला प्राप्त झालेले महात्मे सामान्याला ते देवाच्या चरणाचं समास्वादन करता येत नाही. परमहंस पदवी कोणाची असते याचा जर विचार केला तर परमार्थामध्ये हंस आणि परमहंस, ज्याला विवेक ज्ञान प्राप्त झालं, विवेक ज्ञान प्राप्त होणं म्हणजे भेदज्ञान, हे वेगळे ते वेगळं आहे असं निश्चित कळणं, सत्य ते सत्य म्हणून कळावं, असत्य ते असत्य म्हणून कळावं, पवित्र ते पवित्र म्हणून कळावं, अपवित्र ते अपवित्र म्हणून कळावं, चित्त ते चित्त म्हणून कळावं, अचित ते अचित म्हणून कळावं, सुख ते सुख म्हणून कळावं आणि दुःख ते दुःख म्हणून कळावं, याला विवेक म्हणतात. ही विवेक ख्याती अत्यंत महत्त्वाची आपल्याला पाहायला सापडते बरं का. हा विवेक ज्यांना प्राप्त झाला त्यांना परमार्थामध्ये हंस म्हणतात, कारण हंसाला निरक्षीर विवेक असतो. अशा पद्धतीचं चिंतन आपल्याकडं संतांनी सांगितलेलं आहे बरं का. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हंसाच्या पद्धतीनं महापुरुषाचं वर्णन करत असताना असं म्हणलेलं आहे, अनात्मवर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरतातिजे सविचार राजहंस. महापुरुष राजहंसासारखे असतात. अनात्मवर्गाचं पाणी टाकून देतात आणि आत्मरसाचं दूध ते चरायला लागतात, अशी त्यांची अवस्था असते. हे अनात्मवर्ग बाजूला टाकणं आणि आत्मवर्गाचा स्वीकार करणं, हे ज्याला साधलं, हा विवेक ज्याला साधला त्याला म्हणतात हंस. आणि हंसाच्या नंतरची पुढची पदवी आहे परमहंस. हा अनात्म्याच्यापासून वेगळा काढलेला आत्मा परमात्मा स्वरूपाशी एक आहे असा ज्याला बोध झालेला आहे त्याला म्हणतात परमहंस. ज्याला फक्त आत्मा आणि अनात्म्याचा विवेक कळाला तो हंस आहे. अनात्म्यापासून वेगळा निघालेला आत्मा ज्याला परमात्मरूप आहे अशा पद्धतीचा बोध झाला